म्हसावद परिसरातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको। शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। हा रस्ता दुरुस्तीबाबत अनेक वेळा तोंडी सांगून देखील त्याची दखल घेतली जात नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी याचा खूप त्रास सहन करावा लागतो। खड्डे टाळण्यामुळे छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात। त्यात म्हसावद ते चिखली, कुढावत, भूते कुडावत ते औरंगपूर, पाडळदा, नांद्या वीरपूर, कुसुमवाडा, कोठली आणि इतर असंख्य रस्त्यांची अवस्था खूप दयनीय झाली आहे। म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना आज निवेदन देण्यात आले। त्यात येत्या 7 दिवसात तुम्ही रस्ते दुरुस्ती न केल्यास म्हसावद बुडीगव्हाण या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार व रस्ता रोको आंदोलन प्रसंगी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असेही या निवेदनात म्हटले आहे। या निवेदनावर माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर सुरेश नाईक, काँग्रेस कमिटीचे शहादा तालुका अध्यक्ष ओरसिंग पटले, महेश चौधरी, रमाकांत चौधरी, संतोष जाधव, कृष्ण जाधव, उपसरपंच कानडी, दशरथ बर्डे, पोलीस पाटील उमरठी, प्रकाश चौधरी, गुलाबसिंग पावरा, शिवदास चव्हाण, दिलीप गिरासे, योगेश चौधरी, विक्रम ठाकरे, गणेश पाटील, सतीश धनगर, सरपंच औरंगपूर एकनाथ वडवी, इकू पवार, सुभाष पाटील आदींच्या या नियोजनावर सह्या आहेत। न्यूज नेटवर्क शहादा। आज आम्ही म्हसावद आणि म्हसावद परिसरातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो। आमच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे। साधी मोटरसायकल चालवणे सुद्धा जिक्रीचे होऊन गेले। आठवड्यामध्ये 2 ॲक्सिडेंट होत आहे आणि हे अधिकारी अत्यंत निष्ठुर आहेत। कागदावर ऑफिसला बसून कामं बघतायत, साईडवर कधी फिरत नाही। त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही साहेब तुमच्या स्वतःचे वाहन घ्या, सरकारी वाहनात नका बसू, तुमचे वाहन घ्या आणि आमच्या रस्त्यावर एकदा फिरून बघा, आमची अवस्था काय तुम्हाला समजेल। तर हे रस्ते आमचे आज आम्ही निवेदन दिलं। निवेदनात म्हटले की येत्या 10 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेला आम्हाला बोलवा, नाही तर 10 तारखेला आम्ही म्हसावद बुडीगव्हाण जो मेन हायवे रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन करणार, रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। बाकी जबाबदारी तुमची। आणि हे बांधकाम विभागाचे अधिकारी जे एक्झिक्युटिव्ह अधिकारी, कार्यकारी अभियंता सर्वसामान्य कार्यकर्त्याचे फोन उचलत नाही। उत्तर तर दिलं पाहिजे ना। आम्ही 3 ते 4 दिवसांनी फोन करतो, साहेब फोन घ्या, फोन उचलत नाही। म्हणजे काय कामाचे अधिकारी तुमच्या? आम्ही निषेध करतो अधिकाऱ्यांच्या। आणि येत्या 10 तारखेला आम्ही म्हसावद परिसरामध्ये आमच्या म्हसावद परिसरातील सर्व लोक आम्ही म्हसावदच्या बुडीगव्हाण रस्ता चक्काजाम करणार आहोत। याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील। याच्यामध्ये आम्ही फक्त बस आणि ॲम्ब्युलन्स या अत्यावश्यक सेवा सोडणार आहोत। धन्यवाद।